हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये रोल्स थेरम, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम व त्यावरील एक्झाम्पल पाहिले. ओके, आज आपण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय त्याची डेफिनेशन व त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तर पाहूया फर्स्ट इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, इन्क्रीजिंग फंक्शन कशाला म्हणतात ते पाहूया. द फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज सेड टू बी अन इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ एक्स इन ओपन इंटरवल ए बी इफ एफ ऑफ एक्स टू ग्रेटर एफ ऑफ एक्स वन वेन एवर एक्स टू ग्रेटर एक्स वन इन ओपन इंटरवल ए बी. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन काय सांगते की एखादं फंक्शन घेतलं आपण y इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्या फंक्शनला इन्क्रीजिंग फंक्शन केव्हा म्हणणार आहात, ज्यावेळेस एक एक्स हा कशामधला असणार आहे, ओपन इंटरवल ए बी मधला, आणि इफ एफ ऑफ एक्स टू म्हणजे फंक्शन ऑफ एक्स टू ग्रेटर काय असेल एफ ऑफ एक्स वन व्हेनेवर, केव्हा, ज्यावेळेस एक्स टू ग्रेटर एक्स वन असेल आणि एक्स टू आणि एक्स वन कशामधला असेल, ओपन इंटरवल ए बी मधला असेल, त्यावेळेस ते काय असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. ओके, जॉमेट्रिकली आपण पाहूया. जॉमेट्रिकली ओके, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, मग इन्क्रीजिंग फंक्शनच्या डेफिनेशनचा वापर करून आपण काय डायग्राम काढली. बघा, जॉमेट्रिकली ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, ओके, लेफ्ट टू राईट अलॉंग द वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा कर्व आहे, हा हे काय असेल, कर्व वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इन ओपन इंटरवल ए बी. ओके, ओपन इंटरवल काय, हा ए आहे, इथं बी आहे, म्हणजे कर्व काय ए बी. देन द कर्व विल बी रायझिंग, राईज होत चाललाय. ओके, ठीक आहे, जॉमेट्रिक आपण म्हटलेलं आहे. बघा, इथं वाय एक्सिस आहे, एक्स एक्सिस आहे, हा ए बी आहे. ओके, ए बी मधलेच आपण काय म्हटलं, एक्स वन आणि एक्स टू घेतलेले. ठीक आहे, पण इथे एक्स टू काय मोठा आहे एक्स वन पेक्षा, त्यावेळेस एफ ऑफ एक्स टू पण काय ग्रेटर आहे एफ ऑफ एक्स वन पेक्षा, म्हणजे हे काय झालं तुमचं रायझिंग होत चाललं, म्हणजे हे काय असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. ओके, कन्सिडर पाहूया. मग कन्सिडर अँड इन्क्रीजिंग फंक्शन y इक्वल एफ ऑफ एक्स इन और ओपन इंटरवल ए बी. ओके, आपण कन्सिडर केलं की एखादं फंक्शन काय इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं सपोज केलं, कशामध्ये, ओपन इंटरवल ए बी मध्ये. लेट एच ग्रेटर झिरो बी अ स्मॉल इन्क्रीमेंट गिवन टू एक्स. एच काय घेतलं, एक स्मॉल इन्क्रीमेंट घेतलाय, पण तो काय ग्रेटर झिरो आहे. ओके, टू एक्स. देन एक्स प्लस एच ग्रेटर एक्स. ऑब्विसली एक्स मध्ये काही क्वांटिटी ऍड केली तर एक्स पेक्षा एक्स प्लस एच काय ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ओके, पण आपल्याला काय दिलेलं आहे की दिलेलं फंक्शन काय इन्क्रीजिंग फंक्शन आहे. मग याला एक्स टू मांडलं, याला एक्स वन मांडलं तर काय म्हणू शकतो आपण, एफ ऑफ एक्स टू ग्रेटर एफ ऑफ एक्स वन. त्या पद्धतीने काय असेल, एफ ऑफ एक्स प्लस एच ग्रेटर एफ ऑफ एक्स. का म्हटलं ते क्लिअर व्हायला पाहिजे. बघा, इथे एक्स टू ग्रेटर एक्स वन असेल तर एफ ऑफ एक्स टू ग्रेटर एफ ऑफ एक्स वन. मग एक्स प्लस एच ग्रेटर एक्स आहे तर एफ ऑफ एक्स प्लस एच ग्रेटर एफ ऑफ एक्स असणार आहे. ओके, ठीक आहे, एफ ऑफ एक्स एलएचएसला घेतलं त्यामुळे मायनस येईल. ओके, मग डिवाइड काय केलं, एच केलेलं आहे, पण एच हा ग्रेटर इक्वल टू झिरो नाही आहे, ग्रेटर झिरो आहे, त्यामुळे डिवाइड केलं, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच ग्रेटर झिरो, झिरो पण एच झिरोच असणार. ओके, मग लिमिट घेतलं, लिमिट एच टेन्स टू झिरो, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच ग्रेटर झिरो. कारण इथं लिमिट घेतलं तर काय असणार आहे, इथं एच आहे का नाही, त्यामुळे काय असणार, ऑलवेज तो झिरो असणार. पण ही डेफिनेशन कशी झाली, एफ डॅश एक्स फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन झाली, त्यामुळे एफ डॅश एक्स काय आलं, ग्रेटर झिरो आलेलं आहे. ओके, पण एफ डॅश एक्स म्हणजेच काय असतो आपला, डीवाय बाय डी एक्स म्हणजेच काय असतो, टॅन थिटा. ओके, स्लोप ऑफ टँजन असतो, म्हणजे देअर फॉर टॅन थिटा इक्वल टू एफ डॅश एक्स काय आला, ग्रेटर झिरो आलाय. ओके, मग द स्लोप ऑफ टँजन इज काय आला आपला, पॉझिटिव्ह, कारण स्लोप काय असतो टॅन थिटा. मग काय आला आपला, स्लोप ऑफ टँजन इज काय आलं, पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, केव्हा इन्क्रीजिंग फंक्शन असेल त्यावेळेस. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला पण विचारू शकता. ओके, इन्क्रीजिंग फंक्शनला स्लोप ऑफ टँजन इज ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, आता बघूया, पाहूया नेक्स्ट. इफ एफ डॅश एक्स ग्रेटर झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी. ओके, इथं काय म्हटलं बघा, एफ डॅश एक्स काय ग्रेटर झिरो आहे इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, देन फॉर एक्स वन एक्स टू बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी. एक्स वन एक्स टू कशामध्ये घेतलं, ओपन इंटरवल ए बी. वी हॅव बाय एलएमव्हीटी. ओके, एफ ऑफ एक्स टू मायनस एफ ऑफ एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इक्वल टू एफ डॅश सी.
ओके, म्हणजेच काय की आपण दोन एलिमेंट्स घेतले. कशा म्हटले की ओपन इंटरवर ए बी म्हटले घेतले, तर वी हॅव एलिमेंट्री लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचा वापर केल्यानंतर काय म्हणू शकतो, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो की एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस इक्वल टू एफ डॅश सी. मग त्या पद्धतीनं, कारण ते दोन x1 x2 कशा म्हटले ओपन इंटरवर ए बी म्हटले, त्यामुळे एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू काय असणार आहे एफ डॅश सी. ओके, इम्प्लाइज काय असेल मग एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 इक्वल टू x2 मायनस x1 तिरकस गुणाकार मल्टिप्लाय होऊन जाईल. फॉर सम सी कशा म्हटलं असेल ओपन इंटरवर ए बी म्हटलं, x1 x2 म्हटलं किंवा ए बी म्हटलं, काही फरक पडत नाही. ऍज एफ डॅश एक्स ग्रेटर काय 0, त्यामुळे एफ डॅश सी पण काय असणार आहे एक्स इक्वल टू काय सी घेतले, त्यामुळे एफ डॅश सी पण काय असणार ग्रेटर 0 असणार आहे. वी गेट मग आपलं एफ डॅश सी ग्रेटर 0 असेल तर एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 काय असणार आहे ग्रेटर 0 असणार आहे ना, कारण की एफ डॅश सी काय ग्रेटर 0, त्यामुळे मायनस एफ ऑफ x1 तिकडे घेतलं काय येणार प्लस एफ ऑफ x1, म्हणजे वी गेट एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 ग्रेटर 0, म्हणजे दॅट इज काय एफ ऑफ x2 ग्रेटर एफ ऑफ x1. हेन्स y equal to f of x is an increasing function on open interval a b. ओके, एलिमेंट्रीचा वापर केला तरी एफ ऑफ x2 ग्रेटर एफ ऑफ x1 आला, म्हणजेच काय आलं आपलं की दिलेलं फंक्शन काय असणार आहे इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. ओके, सेम इन्क्रीजिंग फंक्शनला परत एकदा बघूया की आपल्याला की एखादं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन केव्हा असणार आहे, ज्यावेळेस एफ ऑफ x2 ग्रेटर एफ ऑफ x1 व्हेनेवर x2 ग्रेटर x1 इन ओपन इंटरवर ए बी असेल त्यावेळेस इन्क्रीजिंग फंक्शन असेल. आता त्याच पद्धतीने फक्त डिक्रीजिंगला काय होणार आहे, ही कंडिशन आहे तशी येणार आहे x2 ग्रेटर x1, पण इथं कंडिशन काय चेंज होणार, इथं काय असणार आहे लेस एफ ऑफ x2 लेस एफ ऑफ x1 असेल त्यावेळेस ते काय असणार आहे डिक्रीजिंग फंक्शन असणार आहे. ओके, पाहूया आपण डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन. बघा, अ फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज सेड टू बी डिक्रीजिंग फंक्शन ऑफ एक्स इन अँड इंटरवल ओपन इंटरवल ए बी इफ एफ ऑफ x2 लेस एफ ऑफ x1 व्हेनेवर x2 ग्रेटर x1. बघा, इन्क्रीजिंगला काय होतं x2 ग्रेटर x1 असेल तर एफ ऑफ x2 ग्रेटर एफ ऑफ x1, पण इथं काय आहे x2 ग्रेटर x1 असेल त्यावेळेस इथं काय होणार आहे एफ ऑफ x2 लेस एफ ऑफ x1. फॉर ऑल x1 x2 कशामध्ये असतील ओपन इंटरव्हल ए बी मधले असतील. ओके, इथं फक्त चेंज आहे, इन्क्रीजिंगला ग्रेटर होते इथं काय लेस आहे. ओके, मग जॉमेट्रिकली काय असणार आहे डिक्रीजिंग फंक्शनला बघा वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस. ओके, ए बी घेतला आपण इथे x1 घेतला x2 आहे, x1 काय लहान आहे x2 काय ग्रेटर आहे. बघा त्या पद्धतीनं पण इथला कर्व काय आला आपला डिक्रीजिंग, जसं जसं वाढत चाललाय लेफ्ट टू राईट त्यावेळेस काय चाललंय लेफ्ट टू राईट चालू आहे त्यावेळेस काय होणार आहे तो कमी 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 होत चाललेला आहे. ओके, आणि ह्याला काय म्हणणार आपण डिक्रीजिंग फंक्शन. आपण बघितलं कर्व, एखादा कर्व बघितलं तर आपल्याला लगेच समजून जातं की हे डिक्रीजिंग फंक्शन किंवा इन्क्रीजिंग, हे बघा कमी कमी होत चाललेलं आहे त्यामुळे काय डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग मध्ये काय कर्व असा वाढत चालू त्यामुळे ते इन्क्रीजिंग फंक्शन होतं. ओके, मग जॉमेट्रिकली तेच सांगितलं इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू right along the y equal to f of x in open interval a b then the curve will be following. ओके, म्हणजे खाली चाललाय म्हणजे कमी होत चाललाय. ओके, कन्सिडर अ डिक्रीजिंग फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स इन ओपन इंटरवल ए बी. ओके, कन्सिडर घेतले की एखादं फंक्शन आपण काय म्हटलं की डिक्रीजिंग फंक्शन म्हटलेले इन ओपन इंटरवल ए बी. लेट मग सेम इन्क्रीजिंग फंक्शन पद्धतीनंच हे घ्यायचंय पुढे. ओके, लेट एच greater 0 be a small increments given to x, then x plus h greater x. ऑब्विसली x मध्ये ऍड केल्यानंतर x plus h हा x पेक्षा काय असणार आहे ऑलवेज ग्रेटर असणार आहे. पण आपल्याला दिलं काय आहे की दिलेलं फंक्शन काय आहे डिक्रीजिंग. ज्यावेळेस x2 ग्रेटर x1 असेल त्यावेळेस एफ ऑफ x2 लेस एफ ऑफ x1. बघा इथं काय म्हटलं बघा x2 ग्रेटर x1 त्यावेळेस एफ ऑफ x2 लेस एफ ऑफ x1. मग इथं काय असणार आहे एफ ऑफ एक्स प्लस एस लेस काय असणार आहे एफ ऑफ एक्स. का, कारण दिलेलं फंक्शन आपण काय घेतलेलं आहे डिक्रीजिंग फंक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे एफ ऑफ एक्स आपण LHS ला घेतल्यामुळे इथं मायनस येणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स लेस 0. दोन्ही साईडला डिवाइड कशाने केलं एच न, पण एच हा ग्रेटर 0 आहे इक्वल टू 0 नाही आहे त्यामुळे ते मी डिवाइड केलेलं आहे. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच लेस 0. देअरफॉर दोन्ही साईडला मी लिमिट घेतलं, लिमिट एच टेन्स टू 0. ओके, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच लेस 0. ही कशाची डेफिनेशन आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स लेस 0. पण एफ डॅश एक्स म्हणजेच काय असतो dy बाय dx म्हणजेच काय असतो स्लोप ऑफ टँजंट म्हणजे टॅन थिटा. ओके, देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू एफ डॅश एक्स लेस 0. ओके, देअरफॉर द स्लोप ऑफ टँजंट इज
निगेटिव्ह. ओके, काहींना प्रश्न पडत असेल की सर तुम्ही हे का घेत आहात, कारण की फक्त बघायचे आपल्याला की स्लोप ऑफ टँजंट डिक्रीजिंग फंक्शन असेल तर काय येते. ओके, आणि इन्क्रीजिंग फंक्शन काय असेल तर काय येते तेच पाहण्यासाठी मी फक्त घेतलेलं आहे. ओके, म्हणजेच इन्क्रीजिंग फंक्शन असेल स्लोप ऑफ टँजंट इज ऑलवेज पॉझिटिव्ह येतोय आणि डिक्रीजिंग फंक्शन असेल त्या स्लोप ऑफ टँजंट इज काय आला निगेटिव्ह. ओके, मग सेम एलिमिटीचा वापर केलो. युझिंग एलिमिटी इट कॅन बी शो दॅट if f dash x less 0 in open interval ab then f dash x is decreasing function in open interval ab. त्याच मागच्या प्रिव्हियस मध्ये आपण जसं इन्क्रीजिंग फंक्शन घेतलं त्याच पद्धतीनं येणार आहे. ओके, त्यामुळे इथं काय येणार f ऑफ x2 लेस काय येणार आहे f ऑफ x1, त्यामुळे f ऑफ x इज अ डिक्रीजिंग फंक्शन. ओके, व्यवस्थित डेफिनेशन लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर f ऑफ x2 ग्रेटर f ऑफ x1 व्हेनेवर x2 ग्रेटर x1 आणि x1 x2 कशामधला असेल ओपन इंटरवल ab मधला. पण डिक्रीजिंग मध्ये काय असणार आहे f ऑफ x2 लेस f ऑफ x1 व्हेनेवर x2 ग्रेटर x1 फॉर ऑल x1 x2 कशामधले असतील ओपन इंटरवल AB मधले असतील. ओके, नंतर स्लोप ऑफ टँजंट इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये काय असतो पॉझिटिव्ह असतो. स्लोप ऑफ टँजंट डिक्रीजिंग फंक्शन मध्ये काय असतो निगेटिव्ह असतो. ओके, ठीक आहे. आपण आता इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनवरचे डेफिनेशन पाहिले व जॉमेट्रिकली पण इंटरप्रिटेशन पाहिलेलं आहे. आता आपण त्यावरील एक्झाम्पल पाहूया की एखादं फंक्शन आपल्याला दिलं असेल तर ते डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग ते पाहूया. तसेच आपल्याला एखादं फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग दिलं असेल तर व्हॅल्यूज एक्सच्या व्हॅल्यू काय काय येतात ते फाइंड करण्याचे एक्झाम्पल पाहूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन इज इंक्रीजिंग और डिक्रीजिंग. ओके, f of x equal to x cube minus 3x square plus 3x minus 100 x belongs to R. ओके, बघा एक लक्ष द्या की आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग. इन्क्रीजिंगला त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ग्रेटर 0 असतं. लक्षात ठेवा, इन्क्रीजिंगला काय असतं ग्रेटर 0 आणि डिक्रीजिंगला काय असतं लेस 0 असतं. ओके, मग दिलेलं फंक्शन लिहून घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्या. एफ डॅश एक्स इक्वल टू काय येणार एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3 कॉन्स्टंट आहे तसं एक्स स्क्वेअरचं 2x 2 इंटू 3 6 एक्स प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स 1 मग 3 इंटू 1 3 आणि कॉन्स्टंटचं 0 इक्वल टू 3 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू कशाचं एक्सपान्शन आहे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. ओके, मग 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. पण 3 काय आपलं पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह. काही कोणते मायनस घ्या प्लस घ्या त्याचा स्क्वेअर हा ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह येतो. ओके, पण एक्स इथं काय घेतलं पॉझिटिव्ह, पण इथं काय एक्स इक्वल टू 1 नको आहे. बघा, सिन्स एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह एक्स नॉट इक्वल टू 1. ओके, देअरफॉर एफ डॅश एक्स काय येणार आहे ग्रेटर 0. कवा काय 3 पण काय आपला पॉझिटिव्ह आहे. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पण काय असतो पॉझिटिव्ह, फक्त एक्स नॉट इक्वल टू 1 सोडून. ओके, मग देअरफॉर एफ डॅश एक्स ग्रेटर 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर आणि एक्स नॉट इक्वल टू 1. हेन्स मग काय असणार एफ डॅश एक्स पॉझिटिव्ह असेल तर दिलेलं फंक्शन काय असणार आहे इन्क्रीजिंग. ओके, हेन्स एफ ऑफ एक्स इज अन इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स नॉट इक्वल टू 1. ओके, ठीक आहे. म्हणजे दिलेलं फंक्शन काय आपलं इन्क्रीजिंग फंक्शन. आता सांगितलं इन्क्रीजिंग फंक्शनला काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह काय असतो पॉझिटिव्ह आणि एफ डॅश निगेटिव्ह लेस असेल तर काय असतो डिक्रीजिंग. आपण डेफिनेशननुसार गेलो नाही ते x2 तर ती डेफिनेशननुसार आपण एलिमेंटरीचा वापर करून आपल्याला डेफिनेशन तयार झालेले आहेत आपल्या. ओके, मग त्या पद्धतीने काय असणार आहे एफ डॅश एक्स ग्रेटर 0 असेल तर इन्क्रीजिंग, एफ डॅश एक्स लेस 0 असेल तर डिक्रीजिंग फंक्शन असेल. ओके, पण इथं काय एफ डॅश एक्स काय आपलं ग्रेटर 0 त्यामुळे दिलेलं फंक्शन काय असेल इन्क्रीजिंग. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. टेस्ट इफ द फंक्शन f of x equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube is increasing or decreasing for all x belongs to R. ओके, चेक करायला सांगितलं की दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते. तर पाहूया आपण f of x इक्वल टू जे दिलेलं फंक्शन लिहून घेतलं त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x डेरिव्हेटिव्ह मायनस 3 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x 2 इंटू 3 6 मायनस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ओके, इक्वल टू यातनं आपण मायनस 3 कॉमन काढूया. मायनस 3 कॉमन काढल्यावर काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू हे एक्सपान्शन कशाचं दिसतंय एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन दिसतंय. ओके, मायनस 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह. ओके, काय येणार आहे
ऑलवेज निगेटिव्ह. ओके, सिन्स x -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि x नॉट इक्वल टू 1 घेतलं. ओके, त्यामुळे f डॅश x काय येणार लेस 0 कारण -3 इंटू पॉझिटिव्ह काय असतो -3 म्हणजे निगेटिव्ह आलं. ओके, मग देअरफॉर f डॅश x काय आलं लेस 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू r आणि x नॉट इक्वल टू 1. ओके, मग दिलेलं डेरिव्हेटिव्ह काय आलं आपलं निगेटिव्ह आलं. मग दिलेलं फंक्शन काय असणार आहे डिक्रीजिंग. ओके, देअरफॉर f ऑफ x इज अन डिक्रीजिंग फंक्शन फॉर ऑल x बिलॉंग्स टू r x नॉट इक्वल टू 1. इकडे लक्ष द्या, काय जणांना लगेच शंका येईल. ओके, की काय की सर तुम्ही x इक्वल टू 1 काय घेतलं, पण x इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस इथं की x इक्वल टू 1 घेतलं तर हे काय नाही 0 इंटू समथिंग 0, मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. ओके, मग इथं आपण काय सांगू शकत नाही की इन्क्रीजिंग आहे डिक्रीजिंग, त्यामुळे x नॉट इक्वल टू 1 घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. टेस्ट इफ द फंक्शन f ऑफ x इक्वल टू cos x 0 लेस x लेस पाय इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. ओके, ठीक आहे. मग दिलेलं फंक्शन लिहून घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मायनस साइन एक्स. ओके, या कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स. नाव 0 लेस एक्स लेस पाय म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असेल ओपन इंटू 0 टू पाय मध्ये साइन काय चालत असणार आपला वाढत जाणार आहे, बरोबर आहे. पण इथं काय साइन एक्स ग्रेटर 0 म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. साइन 0 आणि पायच्या मध्ये असेल तर साइन काय साइनची व्हॅल्यू ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह, पण इथं काय साइन काय मायनस, त्यामुळे लेस काय आलं 0 आलं. ओके, लेस 0 असल्यामुळे काय असणार आहे मायनस साइन एक्स म्हणजेच काय f डॅश एक्स. मग देअरफॉर f डॅश एक्स लेस 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू 0 ओपन इंटू 0 टू पाय. ओके, देअरफॉर f ऑफ x इज डिक्रीजिंग फंक्शन वेन 0 लेस x लेस पाय. ओके, 0 टू पाय मध्ये दिलेलं फंक्शन f ऑफ x इक्वल टू कॉस एक्स काय आलं आपलं डिक्रीजिंग फंक्शन आलेलं आहे. ओके, त्यामुळे काही अवघड नाहीत, एक्झाम्पल सिंपल आहेत, समजून जातात. डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग वगैरे. ओके, ठीक आहे. आता आपण एखादं फंक्शन आपण डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग दिलं असेल तर त्या एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. ओके, जसं इथं आता आपल्याला थर्ड एक्झाम मध्ये काय दिलं की 0 एक्सच्या व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे 0 टू पाय मध्ये दिलेलं फंक्शन काय डिक्रीजिंग. ओके, तर आता एखादं फंक्शन आपण डिक्रीजिंग दिलं असेल तर एक्सची व्हॅल्यू कुठून ते कुठे असेल ते फाइंड करायचे आहेत. ओके, त्यावरचं एक्झाम्पल आपण पाहूया. हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, परीक्षेला तुम्हाला 3 ते 4 मार्काला विचारलं जातं, व्यवस्थित समजून घ्या. बघा, फोर्थ एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन f ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 12x² प्लस 36x प्लस 6 इज इन्क्रीजिंग. ओके, दिलेलं फंक्शन आपणास दिलंय काय इन्क्रीजिंग फंक्शन दिलेलं आहे, तर आपल्याला व्हॅल्यूज काय फाइंड करायच्या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. तर फाइंड करून घेऊया आपण. ओके, दिलेलं फंक्शन अगोदर लिहून घेतलं f ऑफ x इक्वल टू x³ प्लस 12x² प्लस 36x प्लस 6. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं f डॅश x इक्वल टू काय असणार x³ चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 3x² प्लस 12 आहे तसं कॉन्स्टंट x² चं डेरिव्हेटिव्ह 2x 2 इंटू 12 24x प्लस 36x चं डेरिव्हेटिव्ह 36 आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. यातनं मी कॉमन काढलं 3 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय राहील x² प्लस 8x प्लस 12. याचे फॅक्टर पडतात का पडतात, कारण ऍडिशन 8 आणि मल्टिप्लिकेशन 12 असे कोणते फॅक्टर पडतात 2 आणि 6, कारण 2 इंटू 6 12 आणि ऍडिशन किती आहे ना 2 इंटू 6 8, त्यामुळे ते फॅक्टर पडतात. मग 3 इंटू एक्स प्लस 2 एक्स प्लस 6. ओके, नाव f डॅश एक्स काय ग्रेटर 0 का म्हटलं, कारण ऍज f ऑफ एक्स काय दिलं आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन दिलं असेल तर दिलेलं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं पॉझिटिव्ह असतं. ओके, म्हणजे f डॅश एक्स ग्रेटर 0. मग f डॅश एक्स फाइंड करून घेतला, काय घेतलाय 3 इंटू एक्स प्लस 2 एक्स प्लस 6 डिवाइड होईल 0/3 0, त्यामुळे एक्स प्लस 2 एक्स प्लस 6 ग्रेटर 0. बघा इकडे लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे x प्लस 2 एक्स प्लस 6 मल्टिप्लिकेशन आहे. हे मल्टिप्लिकेशन केव्हा पॉझिटिव्ह असणार आहे, ज्यावेळेस दोन्हीही पॉझिटिव्ह असेल तर मल्टिप्लिकेशन काय येणार आहे पॉझिटिव्ह, किंवा दोन्हीही निगेटिव्ह असतील तर मल्टिप्लिकेशन काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. सिन्स AB ग्रेटर 0 केव्हा येणार आहे, ज्यावेळेस दोन्हीही पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस, किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, मग इथं आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. मग इथं 2 केसेस तयार होतात, कोणत्या दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तर, त्यावेळेस एक्सच्या व्हॅल्यू काय येतं ते पाहूया. ओके, आणि ते इन्क्रीजिंग फंक्शनचं डेफिनेशन काय सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आपली. ठीक आहे, मग बघा पहिली केस की दोन्ही मी काय घेतले पॉझिटिव्ह एक्स प्लस 2 ग्रेटर 0 अँड एक्स प्लस 6 ग्रेटर 0, देअरफॉर एक्स ग्रेटर -2 अँड एक्स ग्रेटर -6.
पण यातली एकच कंडिशन सॅटिस्फाय होते, एक कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ओके, तर पहिल्यांदा हे बघूया, एक्स ग्रेटर -6. ओके, एक्स ग्रेटर -6. -6 पेक्षा ग्रेटर काय असणार आहे, -5 असणार आहे. मग बघा, -5 ची व्हॅल्यू इथे पुट करा. ओके, -5 + 2 किती येणार आहे, -5 + 2 -3. ओके, -3 येईल आणि -5 + 6 1, -3 × 1 -3 येतोय का पॉझिटिव्ह, नाही येत. ओके, म्हणजेच ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. -6 पेक्षा मोठा काही कोणती व्हॅल्यू घ्या तुम्ही, -5 -4 काही समथिंग घ्या, काय तरी काय येणार आहे ते -3 म्हणजे -5 -4 -3 वगैरे घेतले तर आपले हे निगेटिव्ह येते, म्हणजे सॅटिस्फाय होत नाही. मग एक्स ग्रेटर -2 येणार आहे. बघूया आपण, तुम्ही म्हणशील कोणती व्हॅल्यू घ्या, -1 घेतली. ओके, -1 + 2 किती येणार आहे, -1 + 2 -1 + 2 किती येणार आहे, 1. ओके, आणि इथं -1 + 1 5 म्हणजे काय येणार आहे, दोन्ही पॉझिटिव्ह. त्यामुळे इथं कोणती व्हॅल्यू घेतली तरी कंडिशन काय होते, सॅटिस्फाय. त्यामुळे इथं पहिल्या केसनुसार एक्स ग्रेटर -2 येते. ओके, ठीक आहे. आता सेकंड केस बघूया, दोन्ही निगेटिव्ह घेऊया. ओके, एक्स + 2 लेस 0 आणि एक्स + 6 लेस 0. त्यामुळे एक्स लेस -2 आणि एक्स लेस -6 घेतलेली आहे. ठीक आहे, पण इथं एक्स लेस -6 बरोबर आहे, एक्स लेस -2 ला ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. बघूया ना कशी होत नाही. -3 घेतलं, पुट करूया, कारण की एक्स -2 पेक्षा -3 काय ऑलवेज काय असतो, लहान असतो. मी इथं पुट करूया, -3 + 2 -1. ओके, आणि -3 + 6 3 म्हणजे काय येणार आहे, निगेटिव्ह आणि प्लस म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह. सॅटिस्फाय होते का, नाही होत. ओके, आता इथं म्हणशील तुम्ही, इथं बघूया, एक्स लेस -6 मी -5 घेतो, नाही -7 घेतो, बरोबर ना, कारण -7 -6 पेक्षा लहान आहे. मग -7 + 2 -5 आणि -7 + 6 -1, -5 × -1 + 5 म्हणजे ही कंडिशन काय होते, सॅटिस्फाय होते. म्हणजेच एक्स लेस -6. म्हणजे पहिल्या केसला काय येणार आहे, एक्स ग्रेटर -2. ओके, आणि सेकंड केसला काय, एक्स लेस -6. ओके, therefore f of x = x³ + 12x² + 36x + 6 is increasing केव्हा, if and only if x लेस -6 -6 पेक्षा लहान x ची व्हॅल्यू असेल किंवा x ग्रेटर -2 म्हणजे -2 पेक्षा मोठी असेल, त्यावेळेस दिलेलं फंक्शन काय असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन असणार. हेन्स x बिलॉंग्स टू, बघा ओपन इंटरवर बरोबर आहे का, -∞ to -6 बरोबर आहे का, बघा -6 पेक्षा लहान कुठेपर्यंत जाणार आहे, -7 -8 -8 -9 -10 अँड सो ऑन -∞. म्हणजे त्यामुळे ओपन इंटरवर -∞ to -6 और x बिलॉंग्स टू, x काय -2 पेक्षा मोठा, कुठे -1 -1 0 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन इन्फिनिटी. त्यामुळे x बिलॉंग्स टू ओपन इंटरवर -2 to इन्फिनिटी. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. सिंपल डेफिनेशन आहे, व्यवस्थित फक्त कोणतेही पर्टिक्युलर व्हॅल्यूज घ्यायच्या. तुम्ही कन्फ्युज होत असाल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, ही कंडिशन सॅटिस्फाय होते का पाहायचं, कोणती एक पर्टिक्युलर व्हॅल्यूज घ्यायचं आणि दिलेली कंडिशन f' जे काय असतं ते कंडिशन सॅटिस्फाय होते का पाहायचं. होत नसेल तर ते आपलं चुकलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच पद्धतीचं पाहूया आपण, जेणेकरून अजून समजेल तुम्हाला जास्त पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं. ओके, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन f of x = 2x³ - 9x² + 12x + 2 इज डिक्रीजिंग. दिलेलं फंक्शन काय डिक्रीजिंग दिले तर व्हॅल्यूज कशा फाइंड करायचं, एक्सच्या फाइंड करून घेऊया. दिलेलं फंक्शन घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, 2 कॉन्स्टंट आहे तसं x³ चं डेरिव्हेटिव्ह 3x², 3 × 2 6x² - 9 कॉन्स्टंट आहे तसं x² चं डेरिव्हेटिव्ह 2x, 2 × 9 18x प्लस 12x चं डेरिव्हेटिव्ह 12 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आणि यातनं कॉमन काय निघेल, 6 कॉमन काढलं, इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, x² - 3x + 2. ओके, इक्वल टू हे कशाचं बेरीज किती यायला पाहिजे, -3 आणि गुणाकार किती यायला पाहिजे, 2. -1 × -2 -1 × -2 काय येणार आहे, 2 येणार आणि ऍडिशन किती येणार, -3. ओके, मग फॅक्टर काय पडतात, 6 × x - 1 x - 2. ओके, नाव
पण आपल्याला दिलेलं फंक्शन काय दिलेलं आहे, डिक्रीजिंग फंक्शन दिलं असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लेस 0. नाव एफ डॅश एक्स लेस 0 ॲज एफ ऑफ एक्स इज अ डिक्रीजिंग. ओके, त्यामुळे एफ डॅश एक्स फाईन करून घेतला, ती व्हॅल्यू इथं पुट केली, 6 डिवाइड केलं. ओके, त्यामुळे काय येणार आहे, एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 लेस 0 असणार. पण मला सांगा की आपलं एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 हे निगेटिव्ह केव्हा असणार आहे, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, किंवा एक हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, किंवा हे निगेटिव्ह हे काही समथिंग, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असणार आहे. मग इथे दोन केसेस तयार होतील. सिन्स ए बी लेस 0, किंवा ज्यावेळेस ए लेस म्हणजे ए निगेटिव्ह असेल आणि बी पॉझिटिव्ह, किंवा ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह, त्यावेळेसच्या एक्सच्या व्हॅल्यू फाईंड करून घ्यायचे आहेत. ओके, मग इथे दोन केसेस तयार होतात. फर्स्ट केस बघूया आपण की एक्स मायनस 1 मी निगेटिव्ह घेतला आणि एक्स मायनस 2 हा मी पॉझिटिव्ह घेतला. ओके, मग एक्स मायनस 1 RHS ला जाईल, म्हणजे एक्स लेस काय येणार आहे 1 अँड एक्स ग्रेटर 2 असणार आहे. पण दोन्हीसाठी दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. का, तर तुम्हाला सांगितलंय काही अवघड एक्झाम्पल नाहीयेत, पर्टिक्युलर व्हॅल्यूज घ्यायचे आपण. ओके, मग मी 1 पेक्षा एक्स काय लहान आहे, मग 1 पेक्षा लहान काय घेतलं, 0 घेतला. फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं, 0 घेतला. ओके, 1 पेक्षा 0 काय लहान आहे. तुम्ही म्हणशील सर आपण रिअल नंबर इंटिजर्स का घेतोय. ओके, तर इंटिजर आहे तुम्हाला पॉईंटमध्ये घ्यायचं असेल घेऊ शकता, रिअल नंबरमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. काही जण सर मी 0.1 घेतो, 0.5 घ्या, काही अडचण नाहीये. ओके, मग मी 0 घेतोय, 1 लेस 0 इथं पुट करून घ्या. 0 मायनस 1 मायनस 1, 0 मायनस 2 मायनस 2, मायनस 1 इंटू मायनस 2 प्लस 2. ओके, मग कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही होत, इथे तर होत नाही, त्यामुळे हे तर चुकीचं आहे. हे बरोबर आहे का ते पण बघूया. एक्स ग्रेटर 2 आहे. ओके, मग एक्सची व्हॅल्यू 3 घेऊया, 3 पुट करून घेऊया. 3 मायनस 1 2 आणि 3 मायनस 2 1. ओके, 2 इंटू 1 2, म्हणजे हे पण कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे एक्स ग्रेटर 2 पण काय चुकीचं आहे आणि एक्स लेस 1 पण काय चुकीचं आहे. ओके, म्हणजे हे काय ना विच इज ऍब्सोर्ड असणार, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे हे कंडिशन काय सॅटिस्फाय होत नाही, ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही या केसला. मग सेकंड केसला होते का चेक करूया. आता काय इथं काय एक्स मायनस 1 निगेटिव्ह घेतला, हा पॉझिटिव्ह. आता इथं काय घेणार, एक्स मायनस 1 पॉझिटिव्ह घ्यायचा आणि एक्स मायनस 2 निगेटिव्ह घ्यायचा. ओके, ठीक आहे. मग इथं घेऊया एक्स ग्रेटर काय आलं 1, कारण मायनस 1 RHS घेतलं, मग प्लस 1 येईल अँड एक्स लेस काय येणार आहे 2 असणार आहे. ओके, ठीक आहे. मग देअरफॉर हे व्यवस्थित लिहून घेतलं. इथं काय एक्स ग्रेटर 1 आहे, म्हणजे हे असं लिहू शकतो आपण, एक्स ग्रेटर 1 म्हणजे 1 लेस काय आलं एक्स लेस काय असणार आहे 2, दोन्ही कंबाईन मध्ये लिहून घेतलं. ओके, दॅट इज एक्स बिलॉंग्स टू, ही कशी डेफिनेशन ओपन इंटरव्हल 1 2 मधली, म्हणजेच दिलेलं फंक्शनातली हे कंडिशन केव्हा सॅटिस्फाय होणार आहे, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 आणि 2 मध्ये असेल त्यावेळेस दिलेलं कंडिशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. ओके, मग एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x प्लस 2 इज डिक्रीजिंग, केव्हा इफ अँड ओनली इफ एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल 1 2. ओके, एक्सची व्हॅल्यू 1 आणि 2 मधली असेल त्यावेळेस ती कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि दिलेलं फंक्शन काय असणार आहे, डिक्रीजिंग असणार आहे. मग इथं एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला, एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल 1 2. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहेत, काही अवघड एक्झाम्पल नाही आहेत. मी ज्यावेळेस तुम्हाला होमवर्क देतो ते तुम्ही प्रामाणिकपणे सोडवा. ओके, आणि कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला मॅक्झिमा मिनिमा काय आहे ते पाहणार आहोत. थँक्यू सो मच.